18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार, आरोपी ताब्यात। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचार मध्ये। 18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार, 5 संशयित आरोपी ताब्यात। अमरावती जिल्ह्यातील भानखेडा जंगल जवळील या जंगलाच्या परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। 18 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडिता तिच्या मित्रांसोबत दुचाकीवर प्रवास करत असताना अचानक 5 जणांनी त्यांना अडवले आणि आरोपींनी दोघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि यावेळी पीडितेच्या मित्रांच्या खिशातून सुमारे 120 रुपये काढून घेतले आणि त्यानंतर आरोपींपैकी एकाने पीडितेवर जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप आहे। घटनेनंतर पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन यांनी तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई केली असून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। या संदर्भात अधिकचा तपास सुरू असून आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्यास येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सहारा समाचार जिल्हा प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांचा हा सविस्तर आढावा होता। दिनांक 28/3/26 रोजी रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते। 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत। याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेजरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेजरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील डीबी पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत।